हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तर कसे आहेत तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे मजेत असाल. तर जसं की मी लास्ट ब्लॉगमध्ये सांगितलेलं की मी मामाकडे जाणार आहे आणि येस आय एम हिअर आव. तर मी काल रात्री झालेली आणि आत्ता आम्ही जेवलो. म्हणजे किती वाजता जेवलो आम्ही? 12 वाजता मी जेवली आणि त्याच्यानंतर आता सगळे झोपलेत. मी ब्लॉग खूप लेट चालू केला आहे बिकॉज मी एक मूवी बघत होती. आज 20 तारीख आहे, स्वामी समर्थांचा प्रकट दिवस. तर आता आम्ही थोड्या वेळात नाही, संध्याकाळपर्यंत आम्ही निघू मावशीकडे जायला. आता सगळे झोपलेत तर बघूया. मी तुम्हाला दाखवते. ही बघा, ही इकडे पडली, बघा कशी पडली आहे. आणि तिथे आई आणि तिथे मला भाऊ झोपला. तर आता आणि आता झालेले आहे 3:20 आणि ते आमचा टाईमपास चालू आहे. तसं तर मी, आई आणि माझी बहीण आम्ही बोलत बसलेलो. कधीपासून झोपच नाही काय करू, मग आम्ही बोलत बसलेलो. तर आणि आता आम्ही आहोत. आईला तर काही झोप बिलकुल नाही आली. नाही मला वाटलं का बरं मी काही मम्मीला बघता मी बरं तिचं नाही सो गाईज, आईला वाटलं व्हिडिओ कॉल आहे. इट्स ओके. तर कधी कॉल यायचा आपण 4-5 असतात नंदिन दिदी असतं आली पाहिजे. ठीक आहे. वी आर वेटिंग फॉर आर सिस्टर. आवर थर्ड सिस्टर, फोर सिस्टर लगेच तुला मॉडेल डन. हाईट आहे की तुला? तुझी एवढी तरी आहे का? तुझ्या वरची पाहिजे मला. आत्ता लगेच नको सांगू बिकॉज आता सुट्ट्या आहेत आणि मंगळवारी औषध काढायला जाणार आहे. फिरतं तरी कुठं तू? फिरते कुठे? आत्ता मी बाहेर निघल्या. असं काही घरण्यापासून राहिलेली. जेव्हा मी सांगेन तेव्हा आत्ता नको. आता फिरू दे जरा मला. बाहेर नाही मी घराच्या. इथं कसं नाही होत तसं? थायलंडला जा, थायलंडला दीदी, थायलंडला जा, थायलंडला. पैसे नाही का तेवढे? हा बघा, तुम्हाला कधी काही अजून एक माकड झोपलं. तुम्हाला फोन बघता चालू तुझं? नाही चार्जिंगला, म्हणजे आत्ता फोन चार्जिंगला ठेवून झोपला. म्हणजे विचार करा किती फोन बघितला असेल. कानात गोळे घालून झोपला. गाणं ऐकत होता वाटतं, नंतर झोपला. गोळे मीन्स नाही तर लोकांना वाटतं, लोक मला कमेंट करतात का तुला इंग्लिश येते का? सिरियसली, लाईव्हमध्ये सिरियसली. काय इंग्लिश मिडियममधून आहेत आम्ही, कसं नाही येणार? हा बघा आमचा गोळ्या. बघू तुझं बोर्ड सांग. CBSE. चांगली गोष्ट आहे. तुमचा जो अभ्यास आहे ना, तो आम्हाला अभ्यास आहे. लाडले बिचारा को खाऊन उठ गया वो. आई जो प्लीज कराय, जो प्लीज कराय. डोळे बंद करायचं. डोळे बंद करून ठेवलं तर कवर ठेवू, बंद करून ठेवली. उठलो मी आवरा वैतागात जाऊन. रात्री दाखरात झोपलं नाही. चल त्याला पावलाच मी आवाज देतो. 4 वाजेपर्यंत जागी आई. पावलाच आवाज देत होती त्यांना. झोपा ग बाहेर झोपा. सुगाय साम्य. आणि आता आम्ही पोचलेलो आहोत तिकडे. मी डायरेक्ट वरती येऊन ब्लॉग चालू केला. या आता जस्ट पोचलो आम्ही आणि ए वाव, क्यूट पाय.
They will bite you, then you will understand. Shooting करते ती. लॉक करते. नाही हा बघा. ही किती काय? वेळ दाखव. What this? मागे भांडा. हे बघा. हे नाही. हे बघा. मला नको. हे बघा कशावर आहे हे बघा पहिले. ए राहा ना यार ही तू. बघा. ही बघा. अशा उभ्या मांड्या घालतो. सो गाईज आता आम्ही चाललो आहोत मठात, जसं की मी तुम्हाला सांगितलेलं. आणि किती वेळ लागेल मला माहिती नाही, कारण मी पहिल्यांदा चालली माझ्या बहिणीसोबत. आणि आम्ही सध्या स्टेशनवर आहोत. सो फुल गर्दी आहे इथे, चालायला रस्ता नाही आहे इथे. ओ माय गॉड, दिस इज अन मठ. बाहेरूनच गर्दी आहे, आतमध्ये कायच बोलू मी. देवा काय चाललंय. सिरियसली सांगू, खूप मोठी लाईन आहे, खूप मोठी. आणि तिथून ते टर्न होऊन त्या साईडला जाते तेव्हा जाऊन दर्शन होईल. खूप जास्त गर्दी आहे. हँगआउट फटाफट झालं पाहिजे, नाहीतर खूप वेळ होईल आम्हाला. पहिल्यांदा आली आणि असं सीन झालंय. खूप लोक दर्शनासाठी आले आहेत. आता तुम्ही बघू शकता, खूप मोठी लाईन आहे. बाहेर पण आम्ही एवढा वाट बघितला आणि इथे पण खूप मोठी लाईन आहे, तुम्ही बघू शकता. ओ माय गॉड, दर्शनाची लाईन आहे. एकदा ताई चळा इथून चळा इथून बघा. वाव, ओ माय गॉड गाईज, दर्शन लवकर गाईज. आता बिड्डा दिसायला घेतले, 1 किलो बिड्डा आहे. हो ना, मिनी बिड्डा निसला. त्यांनी पण 1 किलो टाकते. आमची मावशी बरं खारी मावशी आमची. मम्मी बोलली हा का, मी असं काही बोललो नाही. माझ्या बहिणीसने अर्धा वलान तिच्या मावशीचा घेतली. कोपरची मावशी आहे ना, खारी मावशी, तिचा वलान घेतला. हा, तिचा वलान घेतले. इकडे बघा बिड्डा बघा, मला वाटतं 1 किलो असं. हो ना, उद्यांची तयारी. हा, पाहुणे आले आम्ही डोंबोलीला. आता तिकडे चालू आहे आमचा मेनू. हा मम्मी, काय बनवतोस तू? मी आता हे काय सोयाबीन चिल्ली, मामाला उपवास आहे ना. अच्छा, तर तिकडे त्या किचन मध्ये मांसाहारी चालू आहे, या हा. किचन मध्ये शाकाहारी चालू आहे. वा, व्हेरी नाईस यार. हा, ते तिकडचं बनवतो मांसाहारीचा, मी शाकाहारीचा बनवतो. पटापट होईल ना, एवढी जण आहेत. बरोबर आहे, मग हेल्पिंग हँड झाली पाहिजे. आई काय करते? बाय द वे गाईज, आई मला काय सोयाबीन बनवते? रास पटकन हात टाकता येईल. कसली या पोऱ्याला खुशाल उपाशी ठेवले आज का, तर अभ्यास केला नाही म्हणून. बघा काय 2 दिवसावर हा, बाला अभ्यासच नाही करत. बाला मोबाईल बाला अभ्यास कर. बाला अभ्यास कर. हा, नाही आमची गिरण आली पावशी पाऱ्याची, ती चक्की चालूच आहे. तुम्ही बघला असेल मग मी काय करत होते. एकदा नका ऐकू, काय लक्ष नका द्या, इग्नोर करायला. हो बघा गाईज, बघला ना काही चक्की आमची. बंद कर. गाईज, मावशीने आमच्या गॅस चालू ठेवले तिकडच्या किचन मध्ये आणि ती बनवता इकडे आले. गाईज बघा, इथं मांसाहारीच आहे. गाईज हा, बोल चल सांग. इथं आहे लॉलीपॉप 4 किलो. 4 किलो इथं आहे चिकन सुक्का चिकन सुक्का. आणि इथं आहे कोलबी. आणि हे काय ग, कुपा आहे का? आणि पापलेट. आणि हे काय आणलं, हे काय आणले मावशी? हे पापलेट. ते पापलेट आहेत, ते मॅरिनेट करत ठेवले. आता जास्त झालं ना मेनू, हे भरून ठेवलं सकाळच्या उद्या दुपारी. गाईज म्हणजे ही उद्या पण खाऊनच जाते वाटतं. काम काढून जाऊ मावशी, हा. आत्याची ताई आहे. कामाला लावले गाईज. चिल्ली बनवायची आहे का? हा. किती मासा? बस घे, बस किती टाकल्यानंतर गाठल. नाही की चांगलाच आहे ते गाठल. भजे केलं तर ना निघत. हा, कांदा जरा मारले अम्मा, जरा चांगली होईल ना. मग शिमला मिरची मारू.
मिरची मारलच खोबरी टाकता ना. हा सगळा टाक. पहिले पहिले गाठल तर पहिले गाठल. मग काय बोलणार तुम्ही आज आमच्या ब्लॉग मध्ये? कुठे आल्यात तुम्ही? काय बोलणार का 2 शब्द? हा भाजी घातलेला. तुझ्या हातची चांगलीच होईल ना. जावयांना भाजी घाटेल ते सासूबाई. सुनबाई पण बघतील ना तुझा ब्लॉग. सासऱ्याने मला शिवा दिलं कधी घातलेलं गेले तिकडे. ना शिवा दे. काही जसं का तुम्हाला माहिती आहे मी सध्या इथे फिरतीव आहे आणि आता आम्ही घेतलेला आहे जेवाला. हे बघायला लॉलीपॉप एक लॉलीपॉप भाकरी आणि तिथे कोलंबी आणि हे चिकन आहे. हे काय माहिती नाही. बोटी आहे कसं? काय उपा. ओके. आणि पॉपलेट तळतायत आणि ते भाकरी ऑलरेडी आहेत मावशीने. मावशीने भाकरी आणले आहेत. आता काय आपण जेवूनच भेटूया कारण आम्ही सगळे आमची सो गाईस आता आम्ही घेतली आईस्क्रीम खायला आणि आमची आई बघा फॅन फिरवते वरती आणि आम्ही घेतली आईस्क्रीम खायला. बाकी सगळे आतमध्ये आणि ते आम्ही बसले होते. चमचानं पेला आणजा ना. राईस हॅशटॅग गॅलरी खायला. मावशीला बघा आमचा. हे एव्हरीवन आय एम बॅक विथ इट. आणि काल आम्ही मावशीकडे गेलेलो आणि आज आम्ही दुपारी 2 वाजता करेक्ट 2 वाजता आम्ही इथे आलो आणि आता आम्ही चाललेलो आहोत गावदेवी मंदिरात दर्शनासाठी. मी मम्मी आई साई आणि भाऊ येतो की नाही माहिती नाही. सो लेट्स गो. पहिले मी रेडी होते बिकॉज मी झोपलेली आणि चहा पिलं. आता लेट्स गो जाऊया. सो गाईज आता आम्ही निघलेलो आहोत इथून जाण्यासाठी. हां किती? आणि ओटी पण आणि गावदेवी माता आई झाली माझी तुझ्या भेटीला. ते दिवा आहेत जरा नीट आहे का? मग मस्ती करतो पोळ्या पोळ्या आमचा. साई पाय पडलं बाबू. यश तू वेदिका गाईस आम्ही दुपारीच आलो. डोंबिवलीच्या गोलवली डायरेक्ट घरी दुपारीच. मस्तपैकी आराम केला, झोप काढली. एक नंतर आलो आम्ही गावदेवी मंदिरात दर्शनाला. बघू शकता तुम्ही गोलवलीला. तुम्ही पण या दर्शनाला. काय पाय पडलं मी आता वापस आलं. काय हा मी जातो. जा. चांगल्या मार्काने पास होऊन दे पुरेला. पेढ भेटीला आम्हाला आनंद हलवाई देशील का नाही? हा नाही हू नाही बोल बोल ब्लॉग मध्ये बोल. हो पण नाही. अनंत हलवाईचे पेढे देईन आत्या तुला. बोल अनंत आले पेढे नाट्य. बर बाबा बाबा इकडे आईच्या बरोबर येशील का मग? हा नारळ कुठं पडतो?
नारळ रे यश नारळ कुठं आहे जा तिथं पुढं गाव देवीला इथं पाणी आहे जा माहिती आहे ना कशी आयडिया नाही जा हा जा जा की थोडं पाणी इकडं आण ना गाव देवीला तू इथंच थांब आईच्या हातान दे मा पोरा लवकर पोरा र गाव देवीचं नाव घे थोडंसं पाणी उडव हा बाबू हा थोडंसं ठेव द्या आई मध्ये काय हा घे 2-3 थेंबाचं देवीचा मान होऊन जात चल वेदिका घे चल घे 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 काय चला गाईस दर्शन तर झालं आमचा आता चाललो आम्ही आमच्या अक्काकडे तबेल्यावर अगं हाताला लागल घरी खाऊ चल गोड आहे का हा बाबा खतरनाक ग गाई नारळ तर भारी गोड आहे मला असाच गोड करणार तुला गोड दिले मी तुला 5 नारळ परत गोड आणली आहे गावदेवी नवसाला पावते ना गावदेवी नवस घेते आहे नी पाव बाईच्या नवसाला आपल्याला 5 नारळ भेटले लागेल लारू करू इथं दारू दाखवायला पण आणली लगेच आई गोड लारू करून आली ना वायलेनगरच्या चला गाई आता निघूया हे चला हे चल रे गाव दे माता पोर बघ माझी ए बसा 5 मिनिटं बसा आमच्या गावदेवीच्या पालखी सोडलेल्या येशील का पूर्णाचा हो येईन ना नक्की हो मम्मीला घेऊन ये मम्मीला हा हा काहीच बघा लढत बघ नाही तर बघ बघ बघा लढत होते आता जरा वेळ नाही केले आता आम्ही निघता माझं आणली का पाणी काय रे हा भारी फिरायला सायकली पण आणल्या हा गाववाले आले कोण गाववाले हा बस आली कुठून आली होता मी येऊ का मधीन कुठे गेली ती केलाला हा मी बसन पण दोघांच्या येऊ ना नक्की कन्फर्म काय चालले तुमचं आवरा वा बा हा काय ए आम्ही पण येऊ र हा पैसे भरशील ना माझ्यावर काही नाही नानी गरीब आहे अरे पलाला काही पैशांचं नाव करलं तर सो गाईस आता आम्ही इथून निघलेलो आहोत आणि हे गपचूप घरी चला मंचुरियन खायचं ना आणि आता इथून आम्ही माझ्या आत्याचे हो दिल्यान आत्याचे इथे थांबणार आहोत थोडा वेळ आणि सकाळपासून मी तिथून निघली मावशीकडून तरी मी तुम्हाला काही दाखवलं नाही काहीच दाखवायला भेटलं नाही बट अंडेली सॉरी हा किती असते चालते बघा हा
तिथं आम्हाला चहा घ्यायला रोजच बोलू तर आम्ही येत नाही 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 नको काय करत हाय चपात्या का? आज उपास हो दीदी ना मम्मी दीदीला घे. थँक्यू आईने ना तर आई बोलते, तब्येत बरी नाही, ती तिला का आईची. नाही? तर तो मंदिरात गावदेवीची आहे. हा, उद्याचा. गावदेवी मंदिर पाया पडून या. काहीतरी जरा. चहा नाही घेत ना मी. चहा पिला म्हणलं की आहे. सगळ्यांनी तिच्या मुलं चहा पिते. पण गोलवली आल्यावर गोलवली जरा लेट आहे 6 वाजता चहा दिला आहे. इकडे ये. तो छोटू थांबा रे, इकडे या. रिक्षाला चालल्या का हा गाडीन का गाडी हा का टू व्हीलर हो का पण गाड्या जरा शायनिंग नका मारू हा जवानीची गरमी लगेच दाखवू नका इथूनच बघा मी किती फास्ट मारतो बारका हो ग शर्तीन जाता का हा काय काय परत बोल जरा बोल नाही एकदा बोल आम्हाला काय पोरींचा नाद नाही बैलांचा नाद आहे गाडी असती चालवायची मी परत सांगते एकदा जाते का बाबू तू बघ हा पप्पाला त्या विचारला डॅडी नाही बोललं तिथे विषय संपला ए खरंच गाडी चालवली कर हा तिकडे मस्ती करायची नाही का हा काय ए चांगले यशला चांगले चालेल बाई चालली रे पोरं आमची एक आहे मागे एक बाय बाय हो जाई तुला बहिणीसला आवर जण भाऊस बहिणीसला नेत नाही आवर हलकाट भाऊस आहे ते आवर मग बहिणीसला नाही आला काय रे तुम्हाला जा ना ड्रेस बरोबर आहे निघ यांच्या माग काय बोलतोय मी गेलतो वर्ध्याच्या इथं तिथं चिकन भारी लागलं जाम ना आता तर बोंबील बटाटे जाम भारी लागलं अजून आता तीन अत्याशी राहिले एक अत्याशी जाता अशा अत्याशी इथं तिथं बिर्याणी चांगली लागतं तर बघीन उद्यापासून आता दिवस ढकलाला काय माझा वाला चालू हां माझा वाला चालू सो आता झालेला आहे जेवायचा टाईम आणि बघा मम्मीनी यांच्यासाठी बोंबील बटाटा केलेला आहे तुम्ही बघू शकता इकडे बसलाय आणि माझ्यासाठी बरोबर घेऊन घे जरा बोल काय बोलतोस पाहुण्याला विचारले तर मी मला काय बोलू पाहुणे सांगताना मला बोंबील बटाटा पाहिजे पाहुणी मस्त सस्त्यात झाली मग माझी बोंबील ना बटाटा खाऊ डबा घे पण उद्या नाही होणार तसा उद्या रविवार आहे हो गाईस हे बघा एक अंडा पण आहे अंडा भाजी अंडा भाजी साई भाकर लागली ते घे बाबा सो गाईज हा व्लॉग मी इथेच एंड करते आय होप तुम्हाला माझा आजचा व्लॉग आवडला असेल जर आवडला असेल तर व्हिडिओ लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि जर तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल सो माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जर तुम्हाला इंस्टाग्राम पेजला फॉलो नसेल केला तर प्लीज काहीतरी 8.82 इंस्टाग्राम पेजला सुद्धा लवकर जाऊन फॉलो करा बाय बाय गाईज सी यू सून इन द नेक्स्ट व्लॉग बाय